नमस्कार. माऊली नगर भुसावळ या ठिकाणी एक भागवत कथेचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि विशेषतः दीपक गुंजाळ आणि भानुदास गुंजाळ यांच्या स्मरणार्थ या भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आणि या भागवत कथेचं हे पहिलंच वर्ष आहे. या ठिकाणी हे सर्व उपस्थित आहे. महाराज पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं ते पण या ठिकाणी महिला उपस्थित आहेत. महाराज, एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आज पहिलंच वर्ष आहे आणि त्याचप्रमाणे आपण पण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे. आपण एक आपले जे मिस्टर आहे भानुदास गुंजाळ यांच्या स्मरणार्थ, दीपक गुंजाळ यांच्या स्मरणार्थ या कथेचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला काय सांगावं असं वाटतं या कार्यक्रमाच्या संदर्भात? तुमची इच्छा सांगा. अधिक मासानिमित्त ठेवलेला आहे हा कार्यक्रम आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो त्यासाठी वडिलांच्या आणि भावाच्या त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि 2-3 शब्द आपल्या लोकांच्या वगैरे कानी ऐकण्यात येतील त्या निमित्ताने ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्या मागचा उद्देश म्हटलं म्हणजे की त्याच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आणि एक चांगल्या प्रकारे दिलासा देण्यासाठी एक आपण या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. हे पहिलंच वर्ष आहे. हो, पहिलंच वर्ष. बरं मला एक सांगाल की तुम्ही एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्मरणार्थ आयोजन केलेलं आहे. तर आता याच्या पुढे हे पहिलंच वर्ष आहे, याच्या पुढे आपलं आणखी विजन काय राहणार आहे? पुढच्या वर्षी आपण कशा प्रकारचा संकल्प करणार आहोत, काय सांगा? यापेक्षा चांगल्या पद्धतीने करण्याचा संकल्प आहे. जेवढं आता थोड्यात केलेलं आहे मी, आता पुढच्या वेळेस मोठ्या याच्यामध्ये करू. महाराज, या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आपण कथावाचक एक चांगल्या प्रकारे या कार्यक्रम घडून आणलेला आहे. आज याचं पहिलंच वर्ष आहे. आपण एक विशेष मी आपल्याला एक प्रश्न आवर्जून विचारू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये नवयुवक तरुण मंडळ हे व्यसनाधीन झालेले आहे. ते व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांचं वैयक्तिक जीवन तर उद्ध्वस्त होतं, परंतु संपूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतं. अशा जे नवयुवक तरुण मंडळी आहे या अध्यात्माच्या माध्यमातून आपण त्यांना काय उपदेश द्या, त्यांना काय संदेश सांगा? त्यांना एकच सांगू इच्छितो मी की अध्यात्मामध्ये तरुण वर्गाने अवश्य यायला पाहिजे. कारण व्यसनामुळे आपल्या जीवनामध्ये, घरामध्ये आणि सर्वांचा त्या ठिकाणी घरामध्ये सर्वांना कलह होतो, भांडण होतो आणि तरुण वर्ग जर या अध्यात्मामध्ये आलं तर त्यांच्याही कुळाचा उद्धार होईल आणि त्यांची जी इमेज आहे ती लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. जेणेकरून तरुण जे वर्ग आहे या अध्यात्मामध्ये आलं तर त्यांना चांगले संस्कार लाभतील आणि चांगले संस्कार मिळाल्याने ते आणि चांगल्या प्रकारे जीवन जगतील आणि त्यांचाही उद्धार होईल आणि घरचेही आनंदी राहतील. एक महत्त्वाचं आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे की तरुण वर्गाने अध्यात्माकडे वळायला पाहिजे आणि जीवन जगत असताना माणसानं कुठेतरी आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धा नसेल तर किडा माकोडे आणि आपल्यामध्ये काही अंतर नाही. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपण त्या सदपूर्वी बुद्धीची जागृती ठेवून आपण एका आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण वळायला पाहिजे असा मोलाचा संदेश महाराजांनी दिलेला आहे. बरं, एक महत्त्वाचं की ताई एक महत्त्वाचं की या ठिकाणी हा जो कार्यक्रम घडून आणलेला आहे आपण या कार्यक्रमाचं पहिलंच वर्ष, भागवत कथा सप्ताहाचं पहिलंच वर्ष महाराजांच्या माध्यमातून कथा वाचक आहेत महाराज. तर याचं एक सर्व श्रेय आपण कोणाला देणार? बोला ना. मार्गामध्ये आणि ते समस्त नागरिक ते आमचे नातेवाईक आहे ना, त्यांना आम्हाला जास्त सपोर्ट केला. त्यांनीच सांगितलं की तुम्ही करा, आम्ही तुमच्यामध्ये. आपला एक असा उद्देश होता की जे आपले जे त्यांच्या स्मरणार्थ आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं, कथेचं आयोजन केलेलं, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. एक चांगल्या प्रकारचा भारदस्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
पंचक्रोशीतील भाविकांचा या कार्यक्रमाला भागवत कथा सप्त्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे आणि एक चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचा सर्वांनी एक या ठिकाणी एकोप्याचं दर्शन घडायला पाहिजे आणि सुख शांती नांदायला पाहिजे, असं या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज. गिरीश महाराज खूप सुंदर कथा सांगता आणि आम्हाला असा चालू लागला की बाईकडे कथा आहे, आम्ही पण आलो कथायला. कथा एकदम सुंदर सांगता महाराजांना. असं वाटतं की असं प्रसन्न वाटतं बा त्यांच्या ह्याच्यानं. एकदम असं घरात दारात आम्ही गेलो म्हणजे घरात बी प्रसन्न वाटतं आम्हाला बा. आणि असं म्हणजे हरिपाठ सुंदर होतो, कथा सुंदर होती, सांगणं व्यवस्थित आहे एकदम. म्हणजे कानापर्यंत तर अंतरापर्यंत जाईल शब्द अशी कथा सांगता बा. सुंदर कथा सांगता. आम्हाला खूप कथा आवडली आहे आणि अशीच परमेश्वराला आम्ही विनंती करतो, अशीच कथा आमचे महाराज नेहमी सांगत आम्हाला. बस भगवंताने प्रार्थना करतो. गिरीश महाराजांचं आम्हाला खूप आवडलं आणि आम्हाला म्हणजे इकडेच पाय वळताय असं वाटतं की इकडेच राहावं मंडपात. इतकं सुंदर सांगता ना, इतकं कथा वगैरे म्हणजे तुमच्या शब्दामध्ये सांगता. हो, आम्हाला म्हणजे इतकं छान पोळून वगैरे कथा पण छान सांगता, हरिपाठांना पण दणदणीत सर्व व्यवस्थित. खूप आवड वाटते आणि यावंच इकडेच पाय वळतोय, आमच्या घरी चितच लागत नाही.